बुलेटिनच्या सुरुवातीला एक मोठी बातमी आहे। धक्कादायक अशी ही बातमी आहे। गुलमोहराचं वृक्ष नाशिकमध्ये सध्या जीवघेणे ठरतायत। या झाडांमुळे आजवर अनेक छोटे मोठे अपघात झाले, त्यामुळे पर्यावरण प्रेमींकडून चिंता व्यक्त केली जाते। तर गुलमोहराची झाडं हटवण्याची मागणी नाशिककर करतायत। नेमकी ही मागणी का केली जाते बघूया त्यावरचा हा रिपोर्ट। गुलमोहराची झाडं ठरतायत जीवघेणी। 2 वर्षात घेतला 9 जणांचा बळी। गुलमोहराची झाडं हटवण्याची मागणी। ही दृश्य आहेत नाशिकमधली। नाशिकमध्ये गुलमोहराचं झाड कोसळून 2 तरुणांचा जीव गेलाय। दोन्ही तरुण दुचाकीवरून जात होते, त्यावेळी त्यांच्या अंगावर गुलमोहराचं झाड कोसळलं आणि गौरव रिपोटे, सम्यक भोसले या तरुणांना जीव गमवावा लागला। घरातील कमावते तरुण अचानक निघून गेल्यानं त्यांच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला। त्या परिवारातले कर्ते पुरुष धरण्या बांधवयात जेव्हा सोडून जातात ना, याच्यापेक्षा दुःखाची बाब मला असं वाटतं की कोणत्या कुटुंबात नाही आहे। याला जबाबदार कोण आहे? मला असं वाटतं की याला जबाबदार प्रशासन आणि प्रशासनच आहे। कारण नैसर्गिक आपत्ती येणार हे तुम्हाला माहीत आहे। एकाचा जीव गेलेला होता, एकाचा होता तो 20-1 मिनिटं होता, पण त्याला आणता थोडा टाईम झाला। मागणी काय तुमच्याकडे? मागणी माझी अशी काहीच नाही, फक्त जे आमच्या घरामध्ये उद्ध्वस्त झाले 2 पोरं, त्यांच्याकडून कंपनीने काहीतरी सहकार्य करावं। गेल्या 2 वर्षात नाशिकमध्ये 9 नागरिकांचा झाड कोसळून जीव गेलाय। विशेष म्हणजे गुलमोहराचं झाड कोसळल्यानं ही दुर्घटना घडली। 1992 ते 97 या काळात नाशिकात 1 लाखापेक्षा जास्त गुलमोहराच्या झाडांची लागवड करण्यात आली। या झाडाची वाढ झपाट्यानं होते। ही झाडं दिसायलाही आकर्षक असतात, त्यामुळे मोठ्या प्रमाणावर याची लागवड करण्यात आली। कालपासून आजपर्यंत 2 दिवस पूर्ण गुलमोहराचा सर्वे करण्यात आला, तर बऱ्यापैकी आम्ही 200 पेक्षा अधिक झाडं असे बघितले की जे खालून कीड लागलेली आहे, पोकळ झालेले आहेत, वाळलेले आहेत। तर ताबडतोब टीमला सूचना देण्यात आलेल्या आहे ॲक्शन घेण्यासाठी, त्यांच्या फांद्या ट्रिमिंग करून घेण्यासाठी, लोड कमी करण्यासाठी। आता गुलमोहराची ही झाडं जीवघेणी ठरतायत, त्यामुळे आणखी कुणाचा बळी जाण्याआधी ती हटवण्याची मागणी नाशिककर करतायत। या गाडीवर गुलमोहर झाड पडले, त्यामध्ये ड्रायव्हर आणि पाठीमागं एक महिला आणि एक छोटंसं बाळ होतं। सुदैवाने त्यांना काही हानी झाली नाही, ते सुखरूप बाहेर आले। परंतु अपघात इतका मोठा होता की एक क्षणभर सुद्धा गाडी थोडी पुढे आली असती तरी पूर्ण मधोमध झाड गाडीवर पडलं असतं। नाशिक शहरातील रस्त्यांच्या लगत असलेली गुलमोहराची झाडं किती धोकादायक आहे हे मी तुम्हाला दाखवणार आहे। माझ्या समोरच्या बाजूला पडलेलं हे गुलमोहराचं झाड आहे आणि गुलमोहराच्या झाडाचा हा बुंदा आहे। जर आपण हा बुंदा जर बघितला, अर्थात हे झाडाचं जर खोड बघितलं, तर आतमध्ये अशा पद्धतीनं पूर्णतः पोकळ झालेलं हे झाड आहे आणि हीच परिस्थिती नाशिकमधल्या सर्वच झाडांची आहे। समोर दिसणारं आणखी एक अशा स्वरूपाचं एक झाड रस्त्याच्या कडेला लागलेलं आहे, ते देखील आपल्याला दृश्यांमध्ये पाहायला मिळतंय। हे झाड देखील आतमधून कशा पद्धतीनं किती पोकळ आहे हे देखील आपल्याला पाहायला मिळतंय। मान्सूनच्या आधीच नाशिकमध्ये दुर्घटना घडली आहे, त्यामुळे मान्सून काळात आणखी कोणाचा बळी जाण्याआधी प्रशासनानं तात्काळ उपाययोजना राबवावी अशी मागणी नाशिककर करतायत। व्हिडिओ जर्नलिस्ट हेमंत बागुलसह लक्ष्मण घाटो, न्यूज 18 लोकमत, नाशिक।